आढावा घेऊयात। अहमदनगर जिल्ह्यामधील 293 गावं आणि 1578 वाड्या वस्त्यांवर सरकारी आणि खासगी असे 316 पाण्याचे टँकर सुरू आहेत। अहमदनगर जवळ असलेल्या नगर तालुक्यामध्ये अत्यंत भयानक दुष्काळ पडलेला असून सर्वच गावांमधील पाझर तलाव आता कोरडे पडलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। मात्र दूषित पाणी फक्त वापरण्यापुरतं आणि जनावरांसाठी वापरलं जातंय। पिण्यासाठी मात्र अजूनही गावकरी वणवण भटकतानाचं चित्र नगर तालुक्यात पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनलेला असून चाऱ्याचे भाव आणि पाणी यामुळे आता नगर तालुक्यातील ग्रामस्थ हवालदिल झालेले आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील 293 गावं आणि 1578 वाड्या वस्त्यांवर सरकारी आणि खासगी असे 316 पाण्याचे टँकर सध्या सुरू आहेत। अहमदनगर जवळ असलेल्या नगर तालुक्यामध्ये अत्यंत भयानक दुष्काळ पडलेला असून सर्वच गावांमधील पाझर तलाव आता कोरडेठाक पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर पाण्यासाठी महिलांची देखील वणवण सुरू आहे आणि त्यामुळे प्रत्येक गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। दरम्यान पाझर तलाव हा संपूर्णपणे कोरडाठाक पडलेला असून या तलावातून ड्रोनद्वारे दुष्काळाची दाहकता दिसून येते आणि याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका हा सध्या दुष्काळाच्या छायेत आहे। या तालुक्यातील सर्वच पाझर तलाव सध्या कोरडे ठक्क पडले असून नगर तालुक्याला वरदान असलेल्या मांडवा गावातील तलावही आता संपूर्णपणे कोरडा पडलेला आहे। या तलावाच्या जवळून आणि ड्रोनच्या नजरेतून आपण या परिसरातील भयान दृश्य पाहूया। अहमदनगर जिल्ह्यातील आणि नगर शहराच्या जवळच असलेला नगर तालुक्यात अनेक गावे आणि वाड्या वस्त्या आहेत। या ठिकाणी या तलावातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र मागील वर्षी पाणी आणि पाऊस कमी पडल्यामुळे या परिसरात पाण्याचं भीषण स्वरूप आता दिसू लागले आहे। हा संपूर्ण तलाव कोरडा ठक्क पडला असून या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसुद्धा कोरड्या पडल्या आहेत। त्यामुळे या तलावातून सध्या पाणी येत नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झालेले आहेत। ग्रामस्थांना प्रशासनाचे टँकर पाणी पुरवठा करत असले तरी ते पाणी पुरत नाही। जनावरांसाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी यासाठी नागरिक रोजच भटकंती करताना दिसत आहेत। मात्र प्रशासनाने आता याबाबत काहीतरी कठोर पाऊल उचलावे आणि नागरिकांना कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून हा तलाव मांडवे गावासह या नगर तालुक्यातील विविध गावांना पाणी पुरवठा करत असतो। मात्र सध्या हा तलाव कोरडा ठक्क पडला असून यामुळे आता